आणि आता थेट जाणार आहोत हर्षवर्धन पाटील बोलतायत त्या ठिकाणी. 20 कोटी लिटर पर्यंत त्यांनी टेंडर मागवलं होतं. हा निर्णय जर झाला नसता तर कदाचित महाराष्ट्रामधला साखर उद्योग, विशेष करून ऊसाची शेती आणि मोठ्या प्रमाणामध्ये, कारण क्रूड ऑइलच्या किमती पण वाढत आहेत, इथेनॉल जर मिक्स केलं, ब्लेंडिंग केलं तर ग्राहकाला सुद्धा 15 ते 20 रुपये पर लिटर फायदा होऊ शकतो. आणि मला वाटतं की ह्या निर्णयामुळं ही सगळी संकट आता टळलेली आहेत. दुसरा एक प्रश्न होता, पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आयोगाला, त्यानंतर आता पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशामध्ये भाजपकडून जे भाजपचे प्रचारक आहेत सुनील देवधर यांनी वॉर रूम सुरू केले आहे पुण्यामध्ये, त्यामुळे अशी चर्चा रंगू लागली की देवधर हे आता लोकसभेची पोटनिवडणूक लढू शकतात. नाही, भारतीय जनता पक्ष कुठल्याही निवडणुकीला कायमच सामोरे जायची तयारी असते. आणि मला असं वाटतं पार्लमेंटच्या उमेदवारांचे निर्णय हे केंद्रीय पातळीवर होतात. त्यामुळे ह्याबद्दलचा उद्या निवडणूक लागली तर याचा निर्णय हा सेंट्रल लेवललाच होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.